हॅलो मंडळी आणि वेलकम बॅक टू द चॅनल वन्स अगेन. तर आज काहीतरी स्पेशल विशेष अशी रेसिपी बनणार आहे. तर म्हटलं चला तुम्हाला पण शेअर करूया. तर विदर्भामध्ये ना स्पेशली उन्हाळ्यामध्ये ही रेसिपी बनवली जाते. तर मी आज बनवणार आहे कढीतले गोळे. तर कढीतले गोळे आणि राईस मी आज बनवणार आहे, कारण कढी आणि भात जे कॉम्बिनेशन आहे ते अतिशय भारी आणि टेस्टी लागतं. तर इथे मी 1.5 वाटी तांदूळ घेतलेलं होतं. तर तांदूळ जे आहे ते मी ऑलरेडी सोक केलेले नव्हते, तर लगेच मी तांदूळ धुवून घेतलेले आणि लगेच मी कुकरमध्ये भात लावून घेणार आहे. तर 1.5 वाटी तांदूळाला मी इथे डबलचं पाणी घेतलेलं आहे आणि थोडंसं मीठ टाकून घेतलेलं आहे आणि वरून थोडंसं तूप टाकून घेतलेलं आहे. तर जे पाणी आहे तुम्ही तुमच्या अंदाजानुसार इथे टाकू शकता. माझा जो भात आहे तो मला इथे मोकळा बनवायचा होता, कारण कढीसोबत तसाच मोकळा भात जो आहे तो खायला चांगला लागतो, म्हणून मी त्या पद्धतीने इथे भात बनवणार आहे. आणि मीडियम फ्लेमवरती इथे कुकरच्या 3 शिट्ट्या मी इथे देणार आहे. तर पुढे ना मी इथे ना जे डाळ आहे ती 2 तासासाठी ना तुरीची डाळ भिजू घातलेली होती ऑलरेडी, म्हणजे ती छानपैकी पाण्यामध्ये सोक होते. आणि इथे गोळ्यांची जी आहे ती आपल्याला तयारी करून घ्यायची आहे. त्यासाठी ना मी 5 ते 6 इथे लसणाच्या कळ्या घेतलेले आहे आणि 2 जे आहे मोठ्या आकाराच्या मिरच्या घेतलेल्या आहे आणि थोडंसं जे अद्रक आहे ते मी इथे घेतलेलं आहे आणि लसूण जे आहे ते मी इथे सोलून घेतलेलं आहे आणि सगळं चॉपिंग वगैरे इथे करून घेते आहे. आणि ही जी तुरीची डाळ आहे ही मी ऑलरेडी 2 तासासाठी जी सोक केलेली होती ती चांगली पाण्यामध्ये ना सोक झालेली होती. तर याची आपल्याला ना पेस्ट म्हणजेच वाटण बनवून घ्यायचं आहे आणि यामध्ये ना आपल्याला पाणी नाही घालायचं आहे. विदाऊट पाणी घालता यामध्ये आपल्याला हे वाटण बनवून घ्यायचं आहे. त्या बरोबरच मी थोडंसं जिरं मीठसुद्धा इथे घालून घेतलेले आहे. तुम्ही ना तुमच्याकडे कोथिंबीर जर असेल तर कोथिंबीर पण टाका. माझ्याकडे अवेलेबल नव्हती आणि वेळ पण नव्हता बाहेरून विकत आणायसाठी, म्हणून म्हटलं ज्या गोष्टी आपल्याकडे अवेलेबल आहे तेवढ्यामध्येच आपण इथे ही रेसिपी ट्राय करूया. तर हे मिक्सरमधून छान आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे आणि जे आहे ते आपल्याला जाडसर बारीक करायचं आहे. खूप जास्त पातळसर आपल्याला बारीक करायचं नाही आहे इथे. तर वाटण जे आहे इथे मी रेडी केलेलं आहे आणि आता मी इथे कढीची तयारी करणार आहे. तर कढीसाठी ना मी इथे दही घेतलेलं आहे, तर अर्धी वाटीच्या हिशोबाने अंदाजानुसार तुम्हाला मी ते सांगते. त्यानंतर मी 2 चम्मच अंदाजानुसार जो आपला पोहे खायचा चम्मच असतो त्या 2 चम्मचचं बेसन घेतलेलं आहे आणि थोडंसं आपल्याला मीठ आणि हळद टाकून आहे ना हे जे मिश्रण आहे चांगलं आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे. तर माझ्याकडे ना मॅन्युअल जो हाताने ब्लेंड करण्याचा ब्लेंडर असतो ना तो आहे, तर त्याने ना खूप चांगल्या पद्धतीने हे जे कढी वगैरे आपल्याला बनवायचं असेल तर अशा पद्धतीचा ब्लेंडर राहिला ना तर खूप चांगल्या पद्धतीने ना हे सगळं ब्लेंड होतं. मॅन्युअल ब्लेंडिंग होतं आणि कढीसाठी जे आहे ते मिश्रण तयार झालेलं आहे. आणि इथे मी एकच मिरची टाकणार आहे, कारण ऑलरेडी गोळ्यामध्ये 2 मिरची टाकलेल्या होत्या आणि मिरच्या चांगल्याच ज्या आहेत त्या तिखट आहे यावेळेस जे मी आणलेल्या आहेत. आणि 3 ते 4 लसणाच्या कळ्या मी इथे घेतलेल्या आहे. तर कढीपत्तासुद्धा कढीमध्ये टाकतात, कोथिंबीर टाकतात, पण कढीपत्ता आणि कोथिंबीर सध्या अवेलेबल नव्हती त्यामुळे ते मी स्किप केलेलं आहे. पण कढीपत्ता आणि कोथिंबीर टाकली की कढीची जी टेस्ट आहे अतिशय भारी आणि चविष्ट लागते कढी. तर असो, तर जे इन्ग्रेडियंट्स आहेत त्या इन्ग्रेडियंट्समध्ये मी इथे कढी बनवते आहे. तर तेल 2 चम्मच मी इथे तेल घेतलेलं आहे आणि हे जे वाटप आहे हे मी काढून घेतलेलं आहे मिक्सरच्या भांड्यातून आणि ना याचे आपल्याला मीडियम साईजचे गोळे बनवून घ्यायचे आहे. तर इथे ना मी जिरे आणि मोहरी छान टाकलेलं आहे तेलामध्ये.
तडतड करायला लागलं जिरं मोहरी की लगेच आपल्याला इथे मिरची आणि जे आपण लसूण कट केलेलं होतं ते टाकून घ्यायचं आहे. आणि हे थोडंसं झालं तेलामध्ये तर थोडंसं ना मेथीचे दाणे आपल्याला इथे टाकून घ्यायचे आहे. थोडे ना मेथीचे दाणे टाकले ना की कढीची जी टेस्ट आहे ते अतिशय छान लागते. आणि इथे मी हे जे कढीसाठी बनवलं होतं ते टाकून घेणार आहे. आणि आपल्याला याला छान इथे ना कढीला एकजीव करून घ्यायचं आहे. म्हणजे इथे आता ना मी मीडियम आकाराचे ना इथे गोळे बनवते आहे. तर ज्या पद्धतीने मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवते आहे त्या पद्धतीने गोळे बनवून घ्यायचे आहे. आणि इझी सोपी पद्धत आहे, असं काही इतकं कठीण काम नाही आहे. जर तुमचं जे मिश्रण आहे जे तुम्ही वाटप जर जाडसर जर वाटलं असेल, ग्राइंड केलं असेल मिक्सरमध्ये, तर ते जे गोळे आहे ते इझिली बनतात. आणि मी इथे ना मीडियम साईजचे गोळे बनवते आहे. तुम्ही यापेक्षा पण छोटे बनवू शकता, मोठे मोठे बनवलेले, कारण हे पण पुढे जे आपण कढीमध्ये टाकूया ना तर हे छान मस्त टंब फुगता. आणि अशा पद्धतीने ना मी 8 ते 10 गोळे इथे बनवून घेतलेले आहेत. आणि कढी ना जाड थोडीशी घट्ट झाली होती म्हणून वरून पाणीसुद्धा टाकून घेतलं आहे. कारण कढी थोडीशी आपल्याला मीडियम, म्हणजे जास्त घट्ट पण नाही आणि जास्त पातळ पण नाही, अशी मीडियम ठेवायची आहे. आणि थोडंसं कढीला ना बॉईल करायचं आहे. एक उकळी आली की लगेच ना ह्या सगळे जे गोळे आहेत आपल्याला टाकून घ्यायचं आहे. आणि लो फ्लेमवरती ना ताट झाकून आपल्याला इथे कढीला उकळायचं आहे. आणि थोड्या थोड्या वेळाने ना आपल्याला चेक पण करत राहायचं आहे. तर ना 10 मिनटानंतर ना तुम्ही बघू शकता हे जे गोळे आहे मस्त टम्म फुगलेले आहे. आणि मी एकदा चेक करून पण घेतलेलं होतं आणि चेक केल्यानंतर हे जे आहे गोळेसुद्धा शिजलेले होते कढीमध्ये. तर मी इथे लगेच आता जेवणाची तयारी करते आहे. तर छान भात जो आहे तो पण मस्त मोकळा मोकळा इथे शिजलेला होता, तो सर्व केलेला आहे ताटामध्ये. आणि जी कढी गोळे आहे ते इतके भारी झालेले होते, छान फुगलेले होते. आणि मी टेस्ट करून पण बघितलेलं होतं, मीठ वगैरे सगळं व्यवस्थित होतं. आणि असं वाटत होतं की कधी जेवणाला बसतो आणि कधी कढी गोळे आणि राईस खातोय. तर इथे मी सगळ्या गोष्टी सर्व केलेल्या आहे. आणि मेन म्हणजे ना या रेसिपीसोबत ना मी मेथ आंबासुद्धा बनवलेला होता. तर ही जी रेसिपी आहे मेथ आंबाची मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे. कारण हा व्हिडिओ ना जास्त मोठा झाला असता तर म्हटलं तुम्हाला बोर नको व्हायला, त्यामुळे मेथ आंबाची जी रेसिपी आहे ती मी सेपरेट इथे शेअर करणार आहे. आणि तुम्ही बघू शकता गोळे किती छान मस्त फुगलेले आहे आणि खूप टेस्टी झालेले होते. तर मंडळी, मी अपेक्षा करते तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय.